नमस्कार. सप्तरंगामध्ये सुहास किर्लोस्कर यांचा लेख आलेला आहे. अमरून या चित्रपटाबद्दल आपण बघूया. 1945मध्ये जेव्हा दुसरे महायुद्ध संपुष्टात येत होते त्या काळात उत्तर जर्मनीमध्ये अमरून या दुर्गम बेटावर नॅनिंग हा 12 वर्षाचा मुलगा त्याच्या गरोदर आईबरोबर राहत होता. त्याचे वडील युद्धामध्ये व्यग्र होते. मोजकी वस्ती असलेल्या अमरून बेटावर अन्नसाठा मोजका असल्यामुळे नॅनिंग हा समंजस मुलगा कुटुंब चालवण्यासाठी दिवसा शेती करायचा, रात्री मासेमारी करायचा. त्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या बेटावर नॅनिंग आणि त्याच्या कुटुंबाचे बरे चालले आहे. हातात तोंडाची गाठ अशा मिळेल त्या अन्नावर होते. पण दुसऱ्या महायुद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट होती. युद्धाचे सावट त्या मुलाच्या दृष्टिकोनातून दाखवणारा अमरून हा जर्मनी चित्रपट. वन लाईफ चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे प्रागमधील निर्वासितांच्या मुलांची समस्या समजली, त्याचप्रमाणे अमरून चित्रपटामध्ये लहान मुलांच्या मानसिकतेवर युद्ध कशा पद्धतीने कोरले जाते याचे भयावह वास्तव संयंतपणे समोर येते. अमरून चित्रपट बघण्यापूर्वी ते बेट जर्मनीजवळ नेमके कुठे आहे हे बघितल्यास साधारण अंदाज येतो. समुद्र किनाऱ्यावरच्या शांततेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट सुरू होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात म्हणजे मार्च 1945मध्ये अतिशय विहंगम दृश्यात सामावलेले बेट दिसते, ज्यावर आकाशातून काही विमाने समुद्रात बॉम्ब हल्ला करतात. 2 मुले त्यांच्या आयांना बटाट्याची शेती करण्यात मदत करत आहेत. दोन्ही मुलांसाठी हे दृश्य नवीन आहे. त्यानंतर काही जण तो प्रांत सोडून जातात. आता हे निर्वासित कुठे राहणार हा प्रश्नच आहे. हिटलरच्या युद्धात भाग घेण्याच्या एककल्ली आदेशामुळे हजारो जर्मन लोकांना मृत्यूला सामोरे जावे किंवा स्टॅलिनच्या बंदिवासात जावे यामधील एक मार्ग निवडावा लागणार होता. नॅनिंगची आई नाझी आहे. तिने जर्मनीचा झेंडाही घरावर लावलेला आहे आणि जर्मनीच्या पराभवाने ती दुःखी झालेली आहे. परंतु अमरून बेटावरचे रहिवासी विरुद्ध मताचे आहेत. जेवता जेवता नॅनिंग आईला विचारतो, ऐकले ते खरं आहे का? खरंच युद्ध थांबणार आहे का? आणि डॅडी घरी कधी येणार आहेत? आई तो प्रश्न विलक्षण गांभीर्याने घेते आणि कोण असे म्हटले याची वारंवार विचारणा करते. तिच्या मते युद्ध हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या पितृभूमीचा प्रश्न आहे. बिचाऱ्या नॅनिंगला वाटते युद्ध संपावे, वडील लवकरात लवकर घरी यावेत. त्याला प्रश्न पडतो की आई युद्धाच्या बाजूने का आहे? हे 2 वेगवेगळे दृष्टिकोन या प्रसंगात आपल्याला दिसतात आणि आपणही विचार करू लागतो, खरेच युद्ध हे 2 देशांमध्ये असते की 2 देशांच्या सैन्यात की 2 देशांच्या नागरिकांमध्ये? एका देशातील नागरिकांच्या युद्धाबद्दल काही वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. असे असले तरीही आई वडील आपापल्या मुलांना एकच बाजू कशा पद्धतीने सांगतात आणि त्यांना त्याच दृष्टिकोनातून कसे विचार करायला भाग पाडतात हे चित्रपटात दिसते. चित्रपटात युद्ध कुठेही दिसत नाही, परंतु सुंदर निसर्गावर आणि रहिवाशांवर असलेले युद्धाची छाया गडद असल्याचे चित्रपटात जाणवत आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी इतकी अप्रतिम आहे की ती नेमकी दृश्याला दाद द्यावी की त्या शांततेमध्ये असणाऱ्या अनामिक दहशतीला दाद द्यावी असा प्रश्न पडतो. अमरून बेटावरील नॅनिंगची गोष्ट फतिह अकीन यांनी अतिशय संयंतपणे दाखवून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले आहे. नॅनिंगची आई हिटलरची समर्थक आहे, पण शेजारी राहणारा टेसा युद्धविरोधी आहे. नॅनिंगच्या आईची परिस्थिती फार बिकट आहे. टेसा नॅनिंगच्या आईची बिकट अवस्था बघून म्हणतो, तुला आता काहीतरी खाल्ले पाहिजे. ही परिस्थिती ज्याच्यामुळे आली त्या हिटलरचा फोटो टेसा जाळून टाकतो. त्यावरून हिटलर भक्त असलेली नॅनिंगची आई चिडून म्हणते, तुला कशाचाच अभिमान नाही, तुझ्या जीवनाची काही मूल्यच नाहीत. हिटलरची लढाई धर्माची आहे, स्वाभिमानाची आहे असे तिला वाटत असते. नॅनिंगच्या बालमनावर या वादाचे परिणाम होत असतात. त्याला मनापासून वाटते की हे युद्ध थांबावे. आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे युद्धामुळेच आहेत. नॅनिंग काही बोलत नाही, पण काय विचार करत असेल ते प्रेक्षकांना संवादाशिवाय समजते. प्रेक्षकांच्या दृष्टीने 2 तारखा महत्त्वाच्या आहेत ज्याचा उल्लेख चित्रपटात ऐकू येतो. 30 एप्रिल 1945 ह्या दिवशी हिटलरने बंदुकीच्या गोळीने आत्महत्या केली, कारण त्याला समजले की बर्लिनची लढाई हरल्यावर जर्मनीचा पराभव नक्कीच होता. त्याबद्दलची घोषणा
1 मे 1945 रोजी रेडिओवरून करण्यात आली. 8 मे 1945 रोजी जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली. नॅनिंगला सकस अन्न मिळण्यासाठी ओळखीच्या लोकांच्या घरात जाऊन हात पसरावे लागतात. गावातले एक अंकल त्याला थोडी साखर द्यायचे कबूल करतात, पण त्या बदल्यात अंकल नॅनिंगला हिटलरच्या घोषणेचा उच्चार करायला लावतो. नॅनिंग त्यातले काही शब्द उच्चारतो आणि म्हणतो, पण हिटलर मेला आहे ना. अंकल चिडतात आणि म्हणतात, हिटलर आपल्या मनात आहे, तो कायम जिवंतच राहणार. हुकुमशहाची घोषणा न म्हणणाऱ्या नॅनिंगला अंकल साखर द्यायला नकार देतात. चित्रपट बघताना आजची परिस्थिती डोळ्यांसमोर येते. अमृम चित्रपटात नॅनिंगची भूमिका करणारा जॅस्पर बिअरबेक आपल्या मनाचा ठाव घेतो. त्याच्या भावना कशा कॅमेऱ्याबद्दल करायच्या हे दिग्दर्शीय कौशल्य मान्य करूनही जॅस्पर डोळ्यांसमोर सारखा तरळत राहतो. लिसा हॅमिल्टनने साकारलेली नॅनिंगची आई दाद देण्यासारखी आहे. द बॉय इन द स्प्रिड पजामा, जोजो रॅबिट्स, टर्टल्स कॅन फ्लाय, ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज, पॅन्स लॅबिरिन्थ्स, एम्पायर ऑफ द सन, लाईफ इज ब्युटिफुल, वन लाईफ अशा चित्रपटांमधून युद्धाच्या दुष्परिणामाबद्दल लहान मुलांच्या दृष्टिकोनातून भाष्य केले आहे. क्लिंट ईस्टवूड या महान दिग्दर्शकाने एकच युद्ध जपान आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या दृष्टिकोनातून दाखवणारे 2 चित्रपट दिग्दर्शित केले. जपानच्या दृष्टिकोनातून लेटर्स फ्रॉम आयवो जिमा आणि अमेरिकेच्या बाजूने फ्लॅग्स ऑफ आवर फादर्स. विशेष म्हणजे दोन्ही देशांनी त्या चित्रपटांचे स्वागत केले. युद्धाबद्दल दोन्ही बाजू समजून घेण्याची सवय लावण्यासाठी दोन्ही चित्रपट आवर्जून बघावेत. अमृम चित्रपटामध्ये हिटलर भक्त हिटलरच्या बाजूने बोलताना दिसतात, त्याचप्रमाणे हिटलर आणि युद्धविरोधी लोकही दिसतात. ते प्रसंग चित्रपटामध्ये अतिशय संयतपणे आणि तटस्थपणे दाखवले आहेत. युद्धाबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते कशी होतात, त्या मतांतराच्या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याचा अनुभव अमृम चित्रपट देतो आणि आपण विचार करतो, विचारी कोण आणि अविचारी कोण, युद्ध हवे की नको. तेव्हा आत्ताची युद्धाची परिस्थितीसुद्धा तीच आहे. तुमचं काय मत आहे? धन्यवाद. मी रत्नकांत म्हात्रे.